तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाइब्सच्या चॅनलवरती। तर पीएम किसान सन्मान निधी या योजनेचा 20वा हप्ता हा शेतकऱ्यांना कधी मिळणार याविषयीची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि ही माहिती जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली तर यापुढचे देखील हप्ते तुम्हाला कधी मिळणार याविषयीची अपडेट तुम्हाला कुठेही पाहण्याची गरज पडणार नाही। तर ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती। तर पीएम किसान सन्मान निधी या योजनेचे 19 हप्ते हे शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळालेले आहेत। तर 20वा हप्ता जो आहे तो देखील लवकरच मिळणार आहे। पण हा जो 20वा हप्ता आहे तो आतापर्यंत मिळायला हवा होता, पण याला उशीर झालेला आहे। तर हा उशीर का झाला व या हप्ता मिळण्याआधी शासनाकडून कशा प्रकारचे कार्यक्रम हे आयोजित केले जातात व कशा प्रकारे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकले जातात या सर्व विषयांची माहिती आपण घेणार आहोत। तर सुरुवातीला आता आपण पाहूयात की हा हप्ता मिळण्यास उशीर का झाला। तर हा हप्ता शेतकऱ्यांना देण्याआधी जे कार्यक्रम आहेत ते आयोजित केले जातात की त्यामध्ये प्रधानमंत्री सन्मान निधी योजना रिलीज इव्हेंट हा इव्हेंट राबवला जातो। या इव्हेंटमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित असतात व कृषी मंत्री हे देखील उपस्थित असतात। या कार्यक्रमामध्ये ते राज्यातील शेतकऱ्यांशी व्हर्च्युअल संवाद साधून एक बटन दाबून सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे हे डायरेक्ट डीबीटी द्वारे ट्रान्सफर हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती केले जातात। तर हा कार्यक्रम अद्याप झालेला नाही। तर हा का झाला नाही? कारण आपल्या देशाचे पंतप्रधान हे बाहेर देशाच्या दौऱ्यावरती आहेत आणि हा दौरा त्यांचा 9 तारखेला संपणार आहे। तर हा दौरा संपल्याच्या नंतर ते आपल्या देशात येणार आहेत आणि त्यानंतर अशा प्रकारचा जो इव्हेंट आहे तो ऑर्गनाइज केला जाणार आहे। त्यामुळे आतापर्यंत शेतकऱ्यांना हे पैसे मिळालेले आहेत आणि याच कारणामुळे शेतकऱ्यांना 20वा हप्ता हा मिळण्यास उशीर झालेला आहे। तर आता ही जी प्रोसेस आहे की शेतकऱ्यांना कशा प्रकारे पैसे टाकले जातात, तर शेतकऱ्यांना एका कार्यक्रमाअंतर्गत म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी रिलीज इव्हेंट या कार्यक्रमाअंतर्गत एक बटन दाबून सर्व शेतकऱ्यांना पैसेही दिले जातात। तर हा कार्यक्रम आता या जुलै महिन्यात जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वापस येतील त्यानंतर हा इव्हेंट ऑर्गनाइज केला जाईल, आयोजित केला जाईल व त्यानंतर शेतकऱ्यांना याचे पैसे हे मिळणार आहेत। तर आता डिटेलमध्ये म्हणजेच आता शेतकऱ्यांना याचे पैसे म्हणजेच 20वा हप्ता या हप्त्याचे पैसे कधी मिळणार, तर हे पैसे जुलैच्या 3ऱ्या किंवा 4थ्या हप्त्यात 100% शेतकऱ्यांना मिळणारच आहेत। कारण आपल्या देशाचे पंतप्रधान हे दौऱ्याहून वापस येतील व त्यानंतर अशा प्रकारचा जो इव्हेंट हा ऑर्गनाइज केला जाईल व या इव्हेंटमधून सर्व शेतकऱ्यांना एक बटन दाबून पैसे हे ट्रान्सफर केले जातील। तर अद्याप अशा प्रकारचा कोणताही कार्यक्रम ऑर्गनाइज करण्याविषयीची अपडेट ही सोशल मीडियावर आलेली नाही। तशा काही प्रकारची अपडेट ही जर आली तर आपण तुम्हाला नक्की कळवू। तर अशा प्रकारे ही संपूर्ण प्रोसेस पीएम किसान सन्मान निधी या योजनेची असते व ही प्रोसेस कंप्लीट झाल्याच्या नंतरच शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती ही सन्मान निधी योजना जी आहे त्या योजनेअंतर्गत पैसे व हप्ता हा जो आहे तो जमा होतो। त्यामुळे आणि या गोष्टी झाल्या नाही त्यामुळे आतापर्यंत हा हप्ता मिळाला नाही व यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास उशीर झालेला आहे। तर शेतकऱ्यांना आता लवकरच या योजनेचे पैसे मिळणार आहेत। तर हे पैसे अशा प्रकारे शेतकऱ्यांना मिळतात। तर अशा प्रकारचा आज आपण जी माहिती पाहिली ही माहिती एक संभावना आहे। म्हणजेच जे दरवेळेस याच्या आधील जे 19 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले त्या 19 हप्त्यामध्ये देखील अशा प्रकारची सेम प्रोसेस होते। एक बटन दाबूनच शेतकऱ्यांना पैसेही मिळतात, पण ते बटन दाबण्यासाठी भारताचे पंतप्रधान हे लागतात। तर कॉमन सेन्स आहे, भारताचे पंतप्रधानच नाहीत तर हप्ता देखील कसा मिळेल। त्यामुळे ही जी माहिती आहे ही जी प्रोसेस आहे ही एकदम बरोबर आहे। अशाच प्रकारे सर्व शेतकऱ्यांना पैसे हे पुरवले जातात। तर पंतप्रधान हे वापस येतील त्यानंतर अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित होईल व या कार्यक्रमामधूनच सर्व शेतकऱ्यांना एक बटन दाबून पैसे हे ट्रान्सफर केले जातील आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांना जुलै महिन्यामधील 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये या योजनेचे पैसे हे मिळतील। तर ही होती माहिती याविषयीची सविस्तर।